नमस्कार. न्यूज राजापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत राजापूर शहर आणि तालुका परिसरातील बातम्यांचा मागोवा. राजापूर शहरवासियांना राजापूर लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलिपे यांच्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सन 2020 ची दीपावली ही कोविड-19 कोरोना संसर्ग साथीच्या रोगामध्ये साजरी करत असताना आपण मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचे पालन करून दिवाळी साजरी करावी. धन्यवाद. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका आता कमी झाल्याने गेली 7 ते 8 महिने भीतीच्या छायेखाली असलेले नागरिक आता सणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या दिवाळी सणाची लगबग सध्या सर्वत्र दिसत आहे. राजापूर बाजारपेठेतही आकाशकंदील आणि दिवाळींच्या वस्तूंनी दुकाने सजली असून नागरिकही या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. शुक्रवारपासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर शहर बाजारपेठेत दुकानात वेगवेगळ्या रंगसंगतीचे आणि कलाकुसरीचे आकाशकंदील, मातीच्या आणि चिनी मातीच्या पणत्या, रांगोळ्या, फटाके यांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या आकाशकंदिलांमुळे बाजारपेठेत रंगीबेरंगी वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळी सण हा दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळीत रंगीत रांगोळ्यांची असलेली क्रेज लक्षात घेऊन विविध रंगातील रांगोळ्या बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या पर्वात दीपावली, पाडवा आणि भाऊबीजेचा सण येत असल्याने तऱ्हेतऱ्हेच्या भेटवस्तूंनी दुकाने भरून गेली आहेत. दिवाळी म्हणजे सण दिव्यांचा. राजापूर शहराचा मानबिंदू असलेल्या जवाहर चौक येथील छत्रपती शिवस्मारक देखील या दिवाळीत उजळून निघाले आहे. शिवस्मारक वास्तू जीर्णोद्धार समितीचे कार्याध्यक्ष राजभाऊ रसाळ आणि शिवप्रेमींच्या संकल्पनेतून ही रोषणाई साकारली आहे. सुमारे 125 वर्षाहून अधिक काळापूर्वी बांधकाम झालेल्या कोदवली येथील साहेबाच्या धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात गाळाचा साठाही झालेला आहे. त्यामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा होऊन त्याचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसतो. राजापूरवासियांचा मुबलक पाणीपुरवठ्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिपे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलिपे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नागरिकांना आश्वासन दिले होते. त्यांनी त्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारं हे साहेबाचं धरण. हे धरण जवळजवळ 150 वर्षापूर्वीच आहे. असह्य परिस्थितीत ते जीर्ण झालं असून त्याला ठिकठिकाणी गळती लागलेली आणि यामुळे 2001 पासून मी नगराध्यक्ष असताना प्रयत्नात होते की या ठिकाणी नवीन एक सिमेंटचा बंधारा, धरण टाईप बंधारा बांधावा. आणि शेवटी जेव्हा मी विधान परिषद आमदार झाले तेव्हा माझं जे हेतू होता, माझं जे साध्य होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. हे साहेबाच्या धरणासाठी मी सभागृहामध्ये लक्षवेधी लक्षवेधी साधून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं उत्तर घेतलं होतं की याला 10 कोटी रुपये आम्ही मंजूर करीत आहोत आणि शासनाने आम्हाला 10 कोटी रुपये या धरणासाठी दिलेले आहे आणि त्याचं काम आता मोठ्या धामधुमीत आम्ही सुरू करणार आहोत. या धरणामुळे राजापूर शहराला पाण्याचा पुरवठा हा सतत होत राहील आणि त्याचबरोबर इथून येणारं पाणी हे ग्रॅव्हिटीने येत असल्यामुळे नगर परिषदेचा विजेच्या बिलाचा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात कमी होणार. माजी विधान परिषद आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू खलिपे यांच्या प्रयत्नांनी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने मार्च 2018 आम्हाला साहेबाचे धरण सिमेंट कॉन्क्रीट बंधारा बांधण्यासाठी 10 कोटी निधी राजापूर नगर परिषदेला उपलब्ध झाला. तदनंतर अनेक अडचणी, अनेक परवानग्या
शासनाच्या अनेक परवानग्या अडीअडचणींवर मात करून आपण हे साहेबाच्या धरणाचं वर्क ऑर्डर दिनांक 10/11/2020 रोजी विनोद कन्स्ट्रक्शन या नामांकित कंपनीला दिलेलं आहे. याने हे धरण बांधल्यामुळे राजापूर शहरवासियांचं उन्हाळी हंगामातील पाणीटंचाईची समस्या ही कायमस्वरूपी दूर होणार आहे. आणि हे धरण बांधताना सध्याची जी पाणी पुरवठा व्यवस्था आहे ती कुठेही विस्कळीत न करता व्यवस्थित पाणी पुरवठा करून लवकरात लवकर हे धरण पूर्ण करून राजापूर शहरवासियांना एक चांगल्या प्रकारे आणि योग्य नियोजनबद्ध असं पाणी पुरवठा आपण भविष्यात करणार आहोत. मोठ्या स्वप्नांचा कसा ध्यास घेतला, एका रोपट्याचा वटवृक्ष झाला. मोठ्या स्वप्नांचा कसा ध्यास घेतला, एका रोपट्याचा वटवृक्ष झाला. स्वप्ना नाही मग गती मिळाली, आपल्या बँकेची प्रगती झाली. स्वप्ना नाही मग गती मिळाली, आपल्या बँकेची प्रगती झाली. विविध कारणांमुळे ऱ्हास होऊन पर्यावरण धोक्यात आले आहे. अशा स्थितीमध्ये राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील पंडित पंचगव्य गुरुकुलने गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या आणि गोमूत्रापासून सॅनिटायझर संशोधित करून विकसित केले आहे. केमिकलचा कोणताही वापर न करता तयार केलेल्या या पणत्या आणि सॅनिटायझरमुळे कोरोनाशी सामना करीत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची संधी लोकांना मिळणार आहे. लॉकडाऊननंतर आठवडा बाजार सुरू झाला खरा, मात्र या आठवडा बाजारात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक नियम पाळले जात नसल्याचे तसेच चढ्या भावाने भाजीपाला विकला जात असल्याच्या तक्रारी आल्याने नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलिपे यांनी पत्रकारांसह आठवडा बाजाराला अचानक भेट दिली. यावेळी पुढच्या आठवडा बाजारापासून सुव्यवस्था पाळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी झेंडूच्या फुलांची आवक घटल्याचे दिसत आहे. फुलांच्या किमतीही वधारल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे यावर्षी झेंडूची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यातच बाजारपेठेतही झेंडूला मागणी कमी असल्याने यावर्षी मोजकेच व्यापारी राजापूर बाजारपेठेत दिसत आहेत. कमी उत्पन्न आणि घटलेली मागणी यामुळे झेंडूचे दर मात्र वाढले आहेत. राजापुरात लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर 200 रुपये किलोने झेंडू विक्री केली जात होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी झेंडूला राजापुरात मागणी कमी झाल्याचे या व्यापाऱ्याने बोलताना सांगितले. आर्थिक मंदी बाजारपेठेत भरपूर आहे, त्यामुळे गिराईक कमी आहे. लॉकडाऊनमुळे झेंडूचं उत्पन्न कमी आहे. पावसामुळे पण भरपूर नुकसान झालेलं आहे, त्यामुळे भाव वाढले झेंडूचे. आणि आत्ता बाजारपेठेत मंदी आहे, त्यामुळे गिराईक कमी आहे. आता उद्या काय होईल ते बघूया. पुन्हा भेटूया न्यूज राजापूरच्या पुढच्या भागात अधिक सुबकतेने. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.